नमस्कार शिक्षक मित्रांनो. टीईटी 2026 जून जुलैमध्ये होणार आहे आणि याच्यापूर्वी सुद्धा काही शिक्षकांनी टीईटी दिलेली आहे. सो टीईटी मध्ये बरेच शिक्षक पात्र पण झालेले आहे आणि शिक्षकांना फक्त टीईटी पात्र व्हायचे, पुढे टेट काय द्यायची नाहीये. सो शिक्षकांचा प्रश्न होता की सर, आता जेव्हा आम्ही जॉईनिंग केलं तेव्हा जॉईनिंगच्या वेळेस आमची कॅटेगरी वेगळी होती. कदाचित वेगळी असेल, कोणाची सारखी असेल त्यांच्या बाबतीत काही प्रश्नच नाहीये, पण जॉईनिंगच्या वेळेस कॅटेगरी वेगळी होती. आणि आत्ताच्या घडीला आम्ही जर बघितलं तर बघा, जसं मराठा आरक्षण झालं, कुणबी सर्टिफिकेट निघालं, एससीबीसी निघालं, ईडब्ल्यूएस निघालं. सो कदाचित कुणाचे सर्टिफिकेट नवीन निघाले असेल किंवा कुणाची कास्ट आता बदलली असेल. जॉईनिंगची वेगळी, आत्ताची वेगळी असू शकते. सो अशा शिक्षकांच्या बाबतीत हा प्रश्न आहे की सर, आम्ही टीटी कॅटेगरीतनं पास व्हावी का, म्हणजे आत्ताच्या कॅटेगरीतनं पास व्हावी की जुन्या जॉईनिंगच्या वेळेच्या कॅटेगरीतनं पास व्हावी. आता कॅटेगरीमध्येच असेल, फक्त जुनी कॅटेगरी वेगळी आणि आता कॅटेगरी वेगळी असेल तर असे तुम्हाला 55%च क्वालिफाईड व्हायला लागणार आहे. पण जुनी कॅटेगरी जर ओपन असेल आणि नवीन कॅटेगरी जर नवीन कॅटेगरी असेल म्हणजे, तर त्यांना मात्र आता बदल जाणवणार आहे. सो बघूया, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, याची माहिती तुम्हाला मी देतो. पण तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमी कडनं बॅचेस लॉन्च झाल्या आहेत. द्रोणा 9.0 लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे. पेपर 1, पेपर 2, पेपर 1+2 सेपरेट बॅचेस तुम्ही घेऊ शकता. इथे तुम्हाला प्रत्येक विषय सखोल शिकवणारे अनुभवी शिक्षक आहे, ज्यांनी 5,000+ शिक्षकांना किंवा 5,000+ विद्यार्थ्यांना आतापर्यंत टीईटी क्वालिफाईड करून दिलेला आहे. त्याचबरोबर तुम्हाला टॉपिक नुसार नोट्स आहे, लेक्चर पीपीटी मधले त्याच्याही नोट्स अवेलेबल आहे. लाईव्ह क्लासमध्ये डाऊट क्लिअरिंग सेशन आहे. टॉपिक नुसार, सब्जेक्ट नुसार आणि विषयानुसार तुम्हाला फुल लेंथ टेस्ट 350+ अवेलेबल आहे. डाऊट क्लिअरिंग सेशन प्रत्येक शनिवारी तुमच्या अभ्यासक्रमाबाबत पण असेल आणि एक्झाम आणि तुमच्या डॉक्युमेंट बाबत पण असणार आहे. अनलिमिटेड वॉच टायमिंग आहे. 2 बॅच तुम्हाला अवेलेबल आहे. दोन्ही बॅच मध्ये फरक एवढाच आहे की या बॅच मध्ये तुम्हाला बुक किट आणि बॅग फ्री असणार आहे, त्या बॅच मध्ये नसणार आहे. तुम्हाला आवश्यकता असेल ती बॅच तुम्ही घेऊ शकता. जुने विद्यार्थी असेल, शिक्षक भरती, त्यांना 50% ऑफ आहे, त्यांनी बॅच जॉईन करावी. नवीन विद्यार्थ्यांनी लगेच जॉईन करावी. या संदर्भात अधिक माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक पण तुम्हाला दिलेली आहे. आता टीईटी पात्रता परीक्षेमध्ये शिक्षकांसाठी बघा, जॉईनिंग कॅटेगरी आणि सध्याची कॅटेगरी कोणती, त्यातली कंडिशन नंबर 1 घेतो मी. सपोज जॉईनिंग कॅटेगरी तुमची ओपन होती, ज्याला आपण मराठा कॅटेगरी म्हणूया, आणि आता सध्याची कॅटेगरी, करंट जी कॅटेगरी आहे ती एक्झाम्पल घेतले ओबीसी असू शकते, एससी बीसी असू शकते किंवा ईडब्ल्यूएस असू शकते किंवा ऑदर पण असू शकते. कॅटेगरी आपण त्याला म्हणूया, आपण ही कॅटेगरीमध्ये आहे. सुरुवातीला जॉईनिंग होताना ओपन मधून होतं आणि आता मात्र कॅटेगरी वेगळी आहे. मग अशा वेळेस तुम्हाला सध्या तुमची करंट जी कॅटेगरी आहे ना, करंट कॅटेगरी, करंट जी पण तुमचं कास्ट सर्टिफिकेट जात असेल म्हणूया त्याला, किंवा कास्ट असेल, तर त्यामधनच तुम्हाला क्वालिफाईड व्हायचं असेल. उदाहरणार्थ जॉईनिंगला ओपन होती, आता तुमची मी घेतलं एससीबीसी आहे, तर मग तुम्हाला पर्सेंटेज किती लागणार आहे, तर तुम्हाला आत्ताच्या याच्यानुसार 55%, म्हणजे 150 पैकी तुम्हाला 82 मार्कांची गरज आहे. मग जर तुम्ही जी कॅटेगरी जॉईनिंगला पण ओपन आहे आणि सर आत्ता पण माझी ओपन आहे, तर मग तुम्ही आत्ता घेताना तुम्हाला 60% मार्क लागतील, म्हणजेच तुम्हाला 150 पैकी 90 मार्क लागणार आहे. पण आता ओपन मध्ये आहे, पण सर माझं सर्टिफिकेट निघू शकतं, मी काढू का सर? यस, काढू शकता ना. काढलं तर तुम्हाला फायदाच होणार आहे, कारण तुम्हाला 82 मार्क लागणार आहे. काढू शकतात, कारण ओपन मध्ये मराठा कॅन्डिडेटला एससीबीसी लागू आहे आणि मराठा कॅन्डिडेट सोडले तर उर्वरित उमेदवारांना ईडब्ल्यूएस लागू आहे. पण त्याचे निकष आहे, त्या निकषामध्ये तुम्ही जर बसत असाल तर निश्चितच तुम्ही सर्टिफिकेट काढून 55% नुसार तुम्हाला 82 मार्क घेतले तरी चालणार आहे, 100%. कारण स्पर्धात्मक परीक्षेमध्ये असं आहे ना, पाठीमागच्या एक्झामला एखादा विद्यार्थी सिलेक्ट झाला एका ओपन मधनं, आता त्याच्याकडे कॅटेगरी सर्टिफिकेट आलं तर कॅटेगरी मध्ये क्वालिफाईड होऊ शकतो. सो हा नियम आहे. सो काळजी करू नका, काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा, मग टीटी पास होण्यासाठी कोणती कॅटेगरी विचार घेतली जाते, तर करंट तुमच्याकडे जे सर्टिफिकेट असेल किंवा फॉर्म भरताना, आता मला सांगा टीटीचे फॉर्म सुटणार आहे, टीटीचे फॉर्म साधारणतः मे 2026 मध्ये किंवा एप्रिल मध्ये तुमचे फॉर्म सुटू शकतात, बरोबर आहे. मग हे फॉर्म सुटणार असेल त्यावेळेस तुमच्याकडे सर्टिफिकेट असावं लागणार आहे. सो जे शिक्षक असतील त्यांनी आता लक्षात घ्या, जर आपलं आता करंटचं कॅटेगरी मधून सर्टिफिकेट निघत असेल तर काढून घ्या, याचा फायदा होणार आहे. तुम्हाला कमी मार्काचं क्वालिफाईड लागणार आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. किती मार्क्स हवे तर तुम्हाला मी इथे सांगितले, पर्सेंटेज पण सांगितले आणि मार्क्स पण सांगितले. याबद्दल पाठीमागच्या ज्या उमेदवारांनी टीईटी दिली आहे आणि त्यांच्याकडे टीईटीचा फॉर्म भरताना ते सर्टिफिकेट असेल तर निश्चितच त्यांना फायदा होणार आहे. पण टीईटीचा फॉर्म भरताना सर्टिफिकेट नसेल तर आता निघत असेल सर्टिफिकेट तर मागच्या टीईटीला चालणार नाहीये, तुम्ही अपात्रच होणार आहे. असं तुमचं सर्टिफिकेट आलं असेल ते तिथे अपात्रच असणार आहे. सो फॉर्म भरताना लागेल आणि फॉर्म भरताना माहिती भरावी लागते, माहिती न भरता चालणार नाही. सो फॉर्म भरताना काळजी घ्या. याची वेळोवेळी अपडेट तुम्हाला ह्या चॅनलवरती देणार आहे. सो हा जो चॅनल आहे ना, हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. शिक्षक भरतीची ईच आणि एव्हरी माहिती तुम्हाला या चॅनलवर तुम्ही
देणार आहे. याच्या व्यतिरिक्त तुमच्या मनात काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकून ठेवा. त्याच्यावरती या सिरीजमध्ये मी पुढचा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी घेऊन येईन. आणि जाताना परत एकदा सांगू इच्छितो की बॅचेस लॉन्च झालेला आहे, लगेच जॉईन करा, याचा फायदा होणार आहे. कारण 8 बॅचेसला शिकवणारी पूर्ण टीम तुम्हाला इथे शिकवणार, याचा फायदा निश्चित तुम्हाला होणार आहे. सो बॅच जॉईन करा. जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये ॲप बॅचची लिंक दिलेली आहे, त्या हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता. अदरवाईज ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच लगेच परचेस करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.